17 कोटीचा निधी मंजूर करून दिले। त्यामुळे बापूच्या याच्यामुळे चौफेर असं प्रगती मंद्रुपचं झालेलं। लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जनतेला भेटणे, प्रश्न ऐकणे, समस्या समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करत प्रश्न सोडवणे हा आमदार सुभाष देशमुख यांचा जनसेवेचा संकल्प। जवळपास 24 वर्षांपासून दर सोमवारी लोकसंवादमध्ये बापूसाहेब नागरिकांना भेटतात। बोरुड येथून आलेल्या ओंकार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आमच्या 550 लोकसंख्येच्या गावासाठी बापूसाहेबांनी नेहमीच भरीव निधी दिला। याबरोबरच लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांचे मोफत विवाह लावून दिले। कणबसचे शिवराज अक्कलकोटे म्हणाले, धुबधुबी तलावातील गाळ लोकमंगलने काढला असून आता बापूसाहेबांनी उजनी धरणाचे पाणी या तलावात आणावे, तरुणांनी उद्योजक बनावे यासाठी लागेल ती मदत करण्यास बापूसाहेब तयार असतात, असा अनुभव वडाळ्याचे चिमन साठी यांनी सांगितले। मंद्रुपहून आलेले दयानंद ख्याडे, सिद्धराम हेळकर, विश्वनाथ सिंदखेडे व त्यांचे सहकारी म्हणाले की आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रुपचा चौफेर विकास केला। मी सिद्धराम नेलाप्पा हेळकर मंद्रुप। बापूच्या आशीर्वादाने मंद्रुपला जोड रस्ते झालेत, पाणी पुरवठ्याचं सोय झालंय आणि पिण्याच्या पाण्यासाठी 17 कोटीचा निधी मंजूर करून दिलेत। त्यामुळे बापूच्या याच्यामुळे चौफेर असं प्रगती मंद्रुपचं झालेलं। प्राध्यापक देवेंद्र मदने यांनी धनगर आरक्षणासंदर्भात कार्यकर्त्यांसमवेत भेट घेतली। टाकळीकरांनी वाचनालयाची मागणी केली। कारकलहून आलेल्या शिष्टमंडळास कब्रस्तानास रस्ता, वॉल कंपाऊंड हवे आहे। जगदंबा नगर, नवोदय नगर आणि जाईजुई नगर भागातील रहिवाशांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। आमदार सुभाष देशमुख यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच दक्षिणच्या मतदारांचा लोकसंवादला प्रतिसाद मिळत असतो।